मार्केट, तुमचं प्रोडक्ट कधीही मार्केटमध्ये सक्सेसफुल होणार नाही. सो यू कॅन create product market fit in lot of different ways. You can adapt your core product to new markets, identify strong market demand, repurpose or reorganize old ideas, go where the market is, or even create entirely new service. So these are all the options that you can look at when you want to achieve a product market fit. So the first step is determine your target customer. Who do you think will buy your product? How will it meet their needs? You might not know exactly who your target customer is at first, but you can find out through market research. And by using that research to create customer personas, which are fictional versions of those real people, you can envision your target customer and create stuff for them. So the basics here is that you need to first understand who will be your customer. तुम्हाला कोणाला हे सर्व्हिस द्यायची आहे, त्यांचे नीड्स काय आहे, तुम्ही काय ऑफर करणार, आणि त्याच्यासाठी तुम्हाला थरो मार्केट रिसर्च करायला पाहिजे. द नेक्स्ट स्टेप इज आयडेंटिफाय अनसर्व्ड कस्टमर नीड्स. आता काही प्रोडक्ट्स असे लॉन्च होतात की लोकांना गरज आहे, पण आधी त्यांनी त्याला हे सर्व्हिसेस किंवा ऑप्शन्स दिलेले नाही आहे. So you have to understand that what has not been offered in the market. It's hard to sell a product or service in market full of existing solutions. आता सगळीकडे जर तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल असेल तर ते प्रोडक्ट सेल करायला तुम्हाला खूप त्रास होणार मार्केटमध्ये. तर काहीतरी थोडंसं नवीन फीचर ॲड करून किंवा त्याच्या थोडंसं काहीतरी वेगळं इम्प्रूव्हमेंट करून जर तुम्ही दिलं तर थोडंसं इझी होते मार्केटमध्ये ते प्रोडक्ट प्लेस करायला. A better option is to find out why they are unhappy. किंवा असं पण होऊ शकते की एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे आणि त्याला भरपूर ऑप्शन्स आहे, पण तरीही कस्टमर अनहॅपी का आहे, त्याला तो सॅटिस्फॅक्शन का मिळत नाही प्रोडक्ट, ते तुम्ही फाइंड आउट करू शकताय. तर त्याच्यामुळे ते एक नवीन प्रोडक्ट फीचर ऍड होईल आणि तुम्हाला प्रोडक्ट मार्केट फिट इझी होईल. ओके, नेक्स्ट इज डिफाईन युअर व्हॅल्यू प्रपोजिशन. How will your product meet your customer needs than any other alternative currently available? Will it offer better quality, better affordable price, more exciting packaging, or a new service? तर तुम्ही हे फाइंड आउट करू शकता की ह्याच्यातनं काय दिलं पाहिजे कस्टमरला, त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्ट फिट होईल मार्केटमध्ये. नेक्स्ट इज स्पेसिफाय युअर मिनिमम वायबल प्रोडक्ट feature set. Minimum viable product. This is a very important stage for startups. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की हे मिनिमम वायबल प्रोडक्ट ॲक्च्युली काय आहे. कारण जर हे स्टेप तुम्ही सक्सेसफुली केला तर तुमचं पुढचं जे प्रोसेस आहे ते खूप इझी होते. ॲक्च्युली हे जे टर्म आहे मिनिमम वायबल प्रोडक्ट, हे आले आहे बुकमधून, ज्याचं नाव आहे लीन स्टार्टअप बाय एरिक रीज. हे खूप फेमस आहे लीन स्टार्टअप. आय थिंक तुम्हाला कव्हर पण झालं असेल थोडंफार, पण जर झालं नाही आहे तर मी ह्याच्यावर फोकस करते. मॅम जस्ट वॉन्टेड टू नो, त्यांना हे कॉन्सेप्ट झालेलं आहे का मिनिमम वायबल प्रोडक्टचं? नो मॅम. ओके, तर हे थोडं डिटेलमध्ये घ्यायला लागेल, कारण हे एक खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे स्टार्टअप प्रोसेसचं आणि प्रोडक्ट मार्केट फिटसाठी. कंटिन्यू करू ना हे टॉपिक? येस मॅम, कंटिन्यू. ओके, बेसिक ह्या टर्मचा अर्थ आहे की तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंट करून जेव्हा एक प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतात, ते प्रोडक्ट चालणार की नाही तुम्हाला माहित नाही आहे आणि तुम्ही खूप खर्च केलेला असेल, तर ते खर्च तुमचा वेस्ट व्हायला नको त्याच्यासाठी त्यांनी हे कॉन्सेप्ट सुरू केलेला आहे. सो व्हॉट इट बेसिकली डील्स इज, rather than putting huge amount of time into creating a detailed business plan and taking lot of pains in making a perfect product, you should put that time into determining what is the minimum requirement of that product in the marketplace.
म्हणजे तुम्ही ते मिनिमम रिक्वायरमेंट थ्रू ते प्रोडक्ट मार्केटमध्ये टेम्पररी लॉन्च करा, बघा कस्टमर्सला कसं आवडते की नाही, आणि कस्टमर फीडबॅक काय आहे, त्यांचे नीड्स काय आहे, त्यांचं डिमांड काय आहे, ते इनकॉर्पोरेट करून नंतर तुमचं जे मेन फायनल परफेक्ट प्रोडक्ट आहे ते लॉन्च करा. समटाइम पीपल विल यूज दिस स्टेज व्हेरी इफेक्टिव्हली वेन दे डोंट हॅव बजेट जास्त नसतात आणि श्योरिटी नसते की ते कसं रन करणार आहे मार्केटमध्ये. दी आयडिया ऑफ अन MVP, याला MVP म्हणतात, पेज इज एस्पेशली रिलेव्हंट टू टेक्निकल सेक्टर. टेक्नॉलॉजिकल सेक्टरला हे जास्त सुटेबल आहे, कारण आता जर मी एक प्रोडक्ट तयार केला, आता एक साबण तयार केला, तर साबण तर अर्धवट मी लॉन्च करू शकत नाही आहे, करेक्ट. सो एक टेक्नॉलॉजी जर असेल तर आपण थोडंफार पार्टली त्याला लॉन्च करून मार्केटमध्ये टेस्ट करू. कोणाचा ऑन आहे? Participants are requested that please mute your mics. जर तुम्हाला काय डाऊट असेल तर हँड्स रेज करा किंवा मेसेज मध्ये सांगा. ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये इंटरप्ट करायचं असेल तर फील फ्री टू डू दॅट, काय प्रॉब्लेम नाही आहे. सो द पर्पस इज यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज बिंग डिलिव्हर्ड हिअर. So this concept is relevant to the technology sector. Whether you are creating a new software platform, a website, or some other form of digital service, what you need is a user and a usage data and feedback. करेक्ट. तर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही असंच करणार. तुमची जर नवीन वेबसाईट आहे किंवा नवीन ॲप आहे तर तुम्ही वाट बघणार नाही की पूर्ण ॲप लॉन्च झालं तरच आपण त्याला मार्केटमध्ये लॉन्च करू. थोडंफार जे मेन फीचर्स आहेत त्यांचे तुम्ही लॉन्च करून ते बघू शकता की मार्केट डिमांड काय आहे, आणि त्याच्यात तुम्हाला खूप ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला कस्टमर फीडबॅक्स पण मिळतात आणि तुम्हाला कळेल की आपल्याला काय काय प्रोडक्टमध्ये चेंज केलं पाहिजे. सो तुम्हाला गोइंग थ्रू the MPV phase always allows you to provide an initial product to users, obtain real world user feedback and comments, shift your focus based on their user feedback, and build a community, create energy with community, and ultimately maintain a momentum. So तुमची खूप एनर्जी पण सेव्ह होते, रिसोर्सेस पण सेव्ह होतात आणि तुम्हाला खूप फायदा पण होतो इथं. क्लिअर आहे ना? आता तुम्हाला समजलं ना प्रोडक्टचं मार्केट फिट मध्ये हे स्टेजचं काय महत्व आहे? ओके. एनी डाऊट स्टिल नाव? इथं मला एक गोष्टीवर फोकस करायचा आहे. मेजर रिझन वाय